बातमी आहे जावली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा मौजे सोमर्डी तालुका जावली येथे काल संपन्न झाला। या प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय सचिन शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महायुतीतील विद्यमान आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर महायुतीतील घटक पक्ष म्हणून शिवसेनेला विश्वासात घेत नसल्याबाबत व्यक्त केली नाराजी। यावेळी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख सातारा जिल्हा माननीय एकनाथजी ओंबळे साहेब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदीपदादा पवार, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख प्रशांत तरडे, जावली तालुका संपर्क प्रमुख रामजी शिंदे, तालुका प्रमुख समीर गोळे, उपतालुका प्रमुख सचिन शेलार, उपतालुका प्रमुख अमरदीप तरडे, वैद्यकीय समन्वयक प्रशांतजी जुनगरे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। अनाथाचे नाथ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बंधू आणि या ठिकाणी जमा असलेले सर्व शिवसैनिक आणि मित्रबंधू, आज आपण या ठिकाणी जे उपस्थित राहिलेले आहोत ते आपण आता होऊ घातलेली विधानसभेची जी निवडणूक आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आपण हे बैठकीचे नियोजन केलेलं आहे। तर मित्रांनो, आपण आज जो मेळावा घेतलाय तो एकाच दृष्टिकोनातून घेतलाय की बघा 2019 साली ज्यावेळी महायुतीमध्ये संपूर्ण ज्यावेळी अखंड शिवसेना होती त्यावेळी आपण सुद्धा महायुतीमध्ये होतो आणि त्यावेळी महायुतीमध्ये असताना आपण 5 वर्ष पाहिलं तर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे आपले जावळी तालुक्याचे सन्माननीय आमदार आहेत आणि त्यावेळी 5 वर्षात त्यांनी आपल्याला म्हणजे महायुतीतला आपण घटक पक्ष शिवसेना पूर्वी सुद्धा एकत्र असताना कधी 5 वर्षात विचारात घेतलं गेलं नाही। तदनंतर 2.5 वर्षानंतर सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळी आपण शिंदे साहेबांसोबत गेलो, ज्यावेळी आम्ही शिंदे साहेब गुवाहाटीला गेले त्याच वेळी आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत गेलो होतो। त्यावेळी आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती की साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळेल किंवा काय होईल, पण आपल्या मातीतला माणूस, तळागाळातला माणूस आणि सर्वसामान्यांना कधी जा तुम्ही तिथं भेटणारा माणूस, ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्यासोबत गेलो। तिथं त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं आपण महायुतीमधून आपल्याला काम करायचंय, सर्वांना समावेश करून आपल्याला सर्वांशी एकरूप होऊन एक दिलाने काम करायचंय। तोच दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवून 2.5 वर्ष पुन्हा आम्ही सहकार्य केलं। पण सन्माननीय आमदार साहेब असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील त्यांनी कसल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही। पाहायला गेलं तर बघा, विकास सोसायटी सेवामध्ये सुद्धा त्यांचीच लोक, त्याच्यानंतर बाजार समितीला सुद्धा त्यांचीच लोक, नगरपंचायतीला त्यांचीच लोक, जिल्हा परिषदेला त्यांचीच, पंचायत समितीला त्यांचीच, आमदार पण त्यांचीच लोक, खासदार सुद्धा तेच। मग जावळी तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये सगळीकडे परिस्थिती एकसारखीच आहे। जर आपण माहिती म्हणून जर आपण त्यांना सहकार्य करायचं जर झालं तर कुठल्या बेसवर करायचं? आतापर्यंत केलं, चला ठीक आहे, आतापर्यंत केलं, पण आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढी कामं केलेली आहेत जावळी तालुक्यामध्ये तर कितीतरी लोकांना माहित असेल की ज्या ज्या लोकांना आपल्याला तिथं पोहोचता येत नव्हतं त्या लोकांपर्यंत सन्माननीय एकनाथदादा ओंबळे साहेब तिथपर्यंत घेऊन गेले। वैयक्तिक सुद्धा कामं सगळ्यांची पार पडलेली आहेत, पण वरती आपले मुख्यमंत्री आहेत, पण प्रोटोकॉलनुसार आपल्याला तालुक्यामध्ये जी काही कामं करावी लागतात ती सन्माननीय आमदारांच्या माध्यमातूनच करावी लागतात। जर आपल्याला सहकार्य करत नसतील, कुठल्या गोष्टीमध्ये विचारात घेत नसतील, तर ओंबळे साहेब आपण सुद्धा काहीतरी स्टंट घ्यावा लागणार आहे, आपल्याला सुद्धा कुठली तरी बाजू आपली भक्कम त्यांना सांगावी लागणार आहे। जर आम्हाला तुम्ही विचारात घेत नसाल तर आम्हाला आता तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य करायचं हे आम्ही त्याच वेळी ठरवू, ज्यावेळी तुम्ही आम्हाला शब्द द्याल। कारण प्रत्येक वेळी काय होतंय, महायुती म्हणून आपण सहकार्य करतच जातोय आणि काय होतंय, साहेब पण म्हणतात आपल्याला 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्रीपद मिळाले, ठीक आहे, आपल्याला बाकीची जी पदं होती ती मिळाली नाहीत। समजा आता महामंडळाचं पद सुद्धा ओंबळे साहेबांचं नाव फायनल झालं होतं त्यावेळेस, पण त्यानंतर काय झालं की बरीच लोक त्याच्यामध्ये इच्छुक असल्यामुळे त्यांना थांबावं लागलं। मग अशा सगळ्या परिस्थितीमुळे सगळीकडे जर थांबावं लागत असेल तर मग सामान्य कार्यकर्त्यांनी सुद्धा कसं काम करायचं हा एक मोठा प्रश्न आहे। आता आमच्यासारखी तर कुठल्या अपेक्षेने आम्ही तिकडे गेलोच नाही। आपला माणूस, तळागाळातला मातीतला माणूस तिथं वर्षा बंगल्यावरती जावी, आपण आता गेलो तरी सहज भेटू शकतो। पूर्वी 2.5 वर्षापूर्वी आमदारांना सुद्धा भेटता येत नव्हतं, जिल्हा प्रमुखांना सुद्धा तिथं भेटता येत नव्हतं, तात्काळ 3-3, 4-4 तास उभं राहावं लागत होतं, ही परिस्थिती होती। आणि आज जर बघायला गेलं तर तुम्ही सर्वसामान्य माणूस वर्षा बंगल्यावरती जाऊ शकतो, इव्हन इथं आपण दर्यामध्ये सुद्धा जाऊन भेटू शकतो। म्हणजे एवढं सोपं पद्धतीचं राजकारण आता आपण बघतोय। तर आपण सर्व शिवसैनिकांना एकच विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म निभवत आलो, इथून पुढे सुद्धा निभवू, पण ज्या काही त्यांच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्यांच्याकडून मिळाल्या पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे, आपल्याला शब्द दिला पाहिजे। येणाऱ्या परतच्या पंचायत समिती आहेत, नगरपंचायत, जिल्हा परिषदच्या निवडणुका पण आहेत, त्यावेळी सुद्धा त्यांनी सन्मानजनक आपल्याला त्या ठिकाणी जागा दिल्या पाहिजेत, एवढ्या या गोष्टी झाल्या पाहिजेत। त्याच्यानंतर बघायला गेलं तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी प्रचंड असं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काम केलेले आहे आणि पूर्ण म्हणजे जगामध्ये संपूर्ण 31 देशांनी त्यांची नोंद घेतलेली आहे की कोण मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे कोण आहे। एवढी बाहेर आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांची सुद्धा ख्याती झालेली आहे। तर एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम आपल्याकडे होत असताना
आपल्याला सुद्धा आपण त्या पक्षामध्ये काम करत असताना विचारात घेणं गरजेचं आहे. तरच आपण माहिती म्हणून त्यांना सहकार्य करावं असं आमचं सर्वसामान्य शिवसैनिकाचं म्हणणं आहे. एवढी आपण दखल घ्यावी. आपण संपर्क प्रमुख आहात म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत हे गाऱ्हाणं मांडतोय. आपण वरिष्ठांपर्यंत कळवावं आणि वरिष्ठांनी ती दखल तिकडे घेऊन समन्वयक जे आहेत भाजप आणि शिवसेनेची त्या समन्वयक नेत्यांना सांगावं की आमच्यामध्ये सुद्धा या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत आणि इथून पुढे आपण ज्या पद्धतीने ठरवाल त्याप्रमाणे आम्ही सर्व शिवसैनिक काम करूच. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.